अमरावती देशभक्तीचा महासागर हर घर तिरंगा या अभियानांतर्गत शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आणि हजारो अमरावतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। नेहरू मैदानातून सुरू झालेली ही रॅली राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इरविन चौक मार्गे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पोहोचली। हातात तिरंगा आणि देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले। विशेष म्हणजे रॅली दरम्यान महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। नागरिकांनी तिरंगा प्रतिज्ञेसह अवयवदानाची शपथ घेतली, तर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करत वातावरणात आणखी रंग भरला। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत बुधवारी 12 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। दुपारी 4 वाजता नेहरू मैदान येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली। रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इरविन चौक मार्गे शहरातून मार्गक्रमण करत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप केला। जयस्तंभ चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तर इरविन चौक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या रॅलीमध्ये हजारो अमरावतीकरांसह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय। हातात तिरंगा घेत नागरिकांनी दिलेल्या देशभक्तीच्या घोषणांनी शहरातील वातावरण भारावून गेलं। यावेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा आणि अवयवदानाची शपथ घेतली। पटनाट्य सादर करणार आहे। पटनाट्याचे नाव आहे मेरी जान तिरंगा है। भारत माता की सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा जगण्याची गोष्ट हो। तिरंग्या उंच फडकवण्यासाठी किती बलिदानांनी आपले प्राण गमावले, म्हणूनच तर देश स्वातंत्र्य झाला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच। तुम हमें खून दो, मैं तुम्हें आजादी दूं। अंग्रेजों चले जाओ। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। है नमन उनको कि जो इस देह को अमरात्म देकर इस जगत में शौर्य की जीवित कहानी हो गए हैं। कि है नमन उनको कि जिनके सामने बौना हिमालय जो धरा पर गिर पड़े पर आसमानी हो गए हैं। कि है नमन उनको कि जिनके सामने बौना हिमालय। मी शेतात कष्ट करतो, धान्य पिकवतो, ही माझी देश सेवा। मी डॉक्टर आजारी माणसांची सेवा करते, हीच माझी देशसेवा। स्वच्छ भारत ठेवणे, हीच आमची देशसेवा। पर्यावरणाचे रक्षण करणे, हीच आमची देशसेवा। प्रामाणिकपणे शिकणे, हीच आमची देशसेवा। सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे, हीच आमची देशसेवा। शिस्त पाळणे, हीच आमची देशसेवा। विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। रॅलीच्या समारोपावेळी रंगीबिरंगी तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आलेत। महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी प्रत्येक अमरावतीकराने आपल्या घरावर तिरंगा फडकवून हर घर तिरंगा या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। तर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनीही केवळ रॅली नसून देशप्रेमाची अभिव्यक्ती, एकतेचा संदेश आणि राष्ट्रभक्तीचा सजीव उत्सव असल्याचं सांगितलंय। अपना जो स्वतंत्र दिन है उसके अवसर पर और महानगरपालिका का वर्धापन दिन, ये दोनों का मिला के हमने ये तिरंगा रैली निकाली थी। उसमें उसका उद्देश्य यही था कि जो स्वातंत्र्य मिला है इसके लिए हमने तो कोई बलिदान नहीं दिया है, बट आज हमारी रिस्पॉन्सिबिलिटी यही है कि हमें जो काम सौंपा गया है वो हम अपनी ईमानदारी से करें और देश की प्रगति में योगदान दें। यही उद्देश्य से ये रैली निकाली गई। 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांनी घर, कार्यालय, दुकानं आणि संस्थांवर सन्मानपूर्वक तिरंगा फडकावा
आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचे नियम पाळावेत असं आवाहनही करण्यात आलं. रॅलीला महापौर श्रीचंद तेजवाणी, आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रॅली यशस्वी करण्याकरिता महापालिकेच्या बांधकाम, शिक्षण, बाजार व परवाना आणि अग्निशामक विभागाने विशेष मेहनत घेतली. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे हजारो नागरिकांचा सहभाग आणि तिरंग्याच्या घोषणांनी अमरावती शहरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं. हर घर तिरंगाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक हृदयात भारताचा अभिमान जागवण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. आता 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक अमरावतीकराने या अभियानात सहभागी होऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचं आवाहन महानगरपालिकेकडनं करण्यात आलं आहे.